मी 20 वर्षांची सुडौल शरीराची, गोरीभुरी रंगाची एक खूप सुंदर मुलगी आहे. मला पाहताच माझ्या भावाची नियत खराब झाली होती. तो काही ना काही बहाण्याने मला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत असे. कधी-कधी रात्री जेव्हा मी खोलीत एकटी झोपलेली असते, तेव्हा माझ्या खोलीत येऊन माझ्या शरीरावर हात फिरवायला लागे. तर कधी मी स्वयंपाकघरात मिठी मारून घेत असे आणि गळ्यात आपल्या दातांनी चावून घेत असे. खरं तर माझा भाऊ लग्न केलेला होता आणि त्याच्या लग्नाला बरेच दिवस झाले होते. पण कदाचित आता त्याचे मन त्याच्या पत्नीपासून उबले होते. त्यामुळे तो माझ्या मागे लागला होता. मीही त्याच्या इराद्यांना चांगल्या प्रकारे ओळखून गेली होतो. एक दिवस घरात कोणी नव्हते. भाभी बाहेर गेली होती. भाऊ ऑफिसमधून लवकर घरी आला आणि आपल्या खोलीत गेला. मग त्याने मला पाण्याचा ग्लास घेऊन आपल्या खोलीत बोलावले. जसजशी मी खोलीत पोहोचले तससे त्याने माझा हात पकडून बेडवर बसवून घेतले. त्यानंतर त्याने माझ्याशी प्रेम मोहब्बतच्या गोष्टी करायला सुरुवात केली आणि पाहता पाहता मला आपल्या बाहूमध्ये भरून घेतले. त्या- मीही खुशीने त्यांच्या बाहूंमध्ये गेली. त्यानंतर त्याने माझा दुपट्टा काढून दूर फेकला आणि माझ्या छातीला दाबायला लागला. थोड्या वेळाने एक एक करून सगळे कपडे जमिनीवर दिसायला लागले आणि मग मला बेडवर पटकून माझी भाभी माझी सहेली सारखी होती आणि ते मला बहिणीसारखं मानत मी त्यांच्याशी माझ्या ते प्रत्येक गोष्टी शेअर करत शे आणि ते मला बहिणी शहरात राहत होते आणि मी गावी माझ्या आई वडिलांसोबत राहत असे. भाभीने आपल्या मुलगा गोलूच्या जन्मदिवसानिमित्त मला 3 दिवस आधी बोलावले होते. त्यांच्या लग्नाला 5 वर्ष झाले होते आणि गोलूचा हा पहिला जन्मदिवस होता, ज्याला ते खूप धूमधामाने साजरा करणार होते. त्यांनी खास करून मला फोन करून बोलावले होते आणि खूप विनंती केली होती की तू जन्मदिवसाला नक्की येशील. जन्मदिवसाच्या दिवशी मी तयार होऊन भाऊ-भाभीच्या घरी पोहोचले. डेकोरेशन हॉलमध्ये जाताच भावाने मला गळ्यात घेतले. मी त्यांच्याकडे भाभीशी विचारले तर त्यांनी सांगितले की गोलू खूप रडत होता, त्यामुळे महक त्याला दूध पाजायला आत गेली आहे. साधारण 1 तासात जन्मदिवसाची पार्टी सुरू होणार होती. मी भावाला खूप दिवसांनी पाहिले होते. थोड्या वेळाने जन्मदिवसाची पार्टी सुरू झाली आणि रात्री उशिरा पार्टीही संपली. पार्टी संपल्यानंतर जेव्हा बाकी पाहुण्यांप्रमाणे मीही आपल्या घरी जायला लागले, तेव्हा भाभीने मला थांबवले. त्यांनी सांगितले, सुनो, सकाळपर्यंत सगळे पाहुणे निघून जातील आणि मग आपण दोघी बाहेर फिरायला जाऊ. त्यांनी मला थांबवण्यासाठी सांगितले होते. मीही घरात राहून खूप कंटाळली होतो. त्यामुळे मीही थांबण्याचा निर्णय घेतला. माझ्या आई-वडिलांनीही मला तिथे थांबण्याची परवानगी दिली. दुसऱ्या दिवशी सगळे पाहुणे निघून गेले आणि मग भाभी आणि मी वेळ एकत्र घालवायला मजा केली. मला घरात एक वेगळी खोली देण्यात आली होती आणि तिथे आल्याला आज 5 दिवस झाले होते. आल्यापासूनच मी पाहत होतो की गोलूने भाभीला खूप त्रास दिला होता. भाव आणि भाभीला एकमेकांसोबत घालवायला संधी मिळत नव्हती. त्यामुळे एक दिवस मी भाभीला सांगितले की आता गोलू थोडा मोठा झाला आहे. त्यामुळे त्याला आईची तितकी गरज नाही. तू त्याला एक दिवस माझ्याकडे सोडून दे आणि तुम्ही दोघे बाहेर फिरायला चला. मग भाभी म्हणाली की गोलू माझ्याकडे राहणार नाही. मी त्यांना आश्वासन दिले होते की मी गोलूची चांगली काळजी घेईन. मग माझ्यावर विश्वास ठेवून भाभी दुसऱ्या दिवशी भावासोबत बाहेर गेली. त्या दिवशी गोलू दिवसभर माझ्याकडे होता. मी त्याला खूप चांगल्या प्रकारे खायला घातले होते आणि संध्याकाळचे घरचे जेवणही बनवून ठेवले होते. त्या दिवशी गोलू माझ्याकडे खूप आनंदी राहिला होता. संध्याकाळी जेव्हा भाव-भाभी घरी परतले, तेव्हा भाभी गोलूला माझ्याकडे खेळता पाहून हैराण झाली. त्यानंतर भाभी म्हणाली, मुस्कान, तू तर एका दिवसात गोलूवर जादू करून टाकलीस. गोलू आपल्या आई-वडिलांकडेही तितक्या शांततेने राहत नाही, जितका प्रेम आणि आनंदाने तुझ्याकडे राहतो. गोलू खरं तर माझ्याशी खूप आनंदी होता. रात्री झोपताना देखील गोलू जिद्द करायला लागला की तो माझ्याकडे जत सोईल. त्याच्या जिद्दीमुळे मी भाभीच्या खोलीत सोईन आणि भाभी माझ्या खोलीत सोईल. अर्धी रात्र अचानक मला आपल्या शरीरावर कोणाचा हात जाणवला. पहिल्यांदा मला वाटले की तो गोलू असेल. पण हळूहळू मला समजले की हा कोणत्याही मुलाचा हात नाही, तर कोणत्या मोठ्या माणसाचा हात आहे. जेव्हा मी उठून पाहिले तर समोर भाव उभा होता. अर्ध्या रात्री ते माझ्या शरीरावर हात का फिरवत होते हे मला समजत नव्हते. खैर मी त्यांना विचारले, काय झाले भाव? तेव्हा त्यांनी माझ्याकडे माफी मागितली आणि आपल्या खोलीत गेले. दुसऱ्या दिवशीही असंच काहीतरी झाले. अर्धी रात्र भाव आणि माझ्या शरीरावर हात फिरवायला लागला. आज तर त्यांनी स्पर्श अशा जागी केला होता ज्यामुळे मी घाबरून गेले आणि मी पाणी-पाणी झाले. त्यांच्या या वागण्यामुळे मी त्यांच्या खोलीतून बाहेर निघून गेले. भाभी खोल झोपेत होती, त्यामुळे तिला भावाच्या हरकती समजत नव्हत्या. जसजशी मी त्यांच्या खोलीतून बाहेर आले, तसंच ते भावही
माझ्या मागे आला. मी त्यांना काहीतरी सांगायचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी सांगितले, "सॉरी मुस्कान, मी तुला महक समजून घेतले होते." रात्रीच्या अंधारात त्यांना चूक झाली असेल, त्यामुळे मी त्यांना माफ केले आणि नंतर आपल्या खोलीत झोपायला गेले. काही दिवस गेले आणि गोलू माझ्याशी खूप घुलमिळून गेला. एक दिवस सकाळी नाश्त्याच्या वेळी मी भाभीला सांगितले, "भाभी, आता मला घरी जायला हवे." मग भाभी म्हणाली, "मुस्कान, प्लीज माझ्यासाठी काही दिवस अधिक थांब. मला 1 महिन्याचा कुकिंग कोर्स जॉइन करायचा आहे. आणि आता गोलूही तुला सांगत आहे, की तू त्याची काळजी घेऊ शकतेस. जर तू असं केलेस, तर मी निश्चिंत होऊन आपला कोर्स पूर्ण करू शकेन." महक शेवटचे 3-4 महिने मी हा कोर्स करायला मागत होतो. पण गोलू कोणाकडेही राहत नव्हता. आता जेव्हा तू इथे आहेस, तेव्हा मी आपला कोर्स आरामात पूर्ण करू शकेन. फक्त काही दिवसांची गोष्ट आहे. दुपारी 2 तासाचा माझा क्लास असेल आणि बाकीचा वेळ मग मी घरीच राहीन. भाभी माझ्याकडे विनंती करायला लागली. तेव्हा भावानेही सांगितले, "मुस्कान, तू महकला आपली दोस्त म्हणतेस ना, तर आपल्या दोस्तीसाठी एवढंही करू शकत नाहीस? काय तू आपल्या भाभीसाठी काही दिवस अधिक थांबू शकत नाहीस?" त्यांचा आग्रह वाढत होता. त्यामुळे मी तिथे थांबण्याचा निर्णय घेतला. मी त्यांना हो म्हणून दिले. मग भाव ऑफिससाठी निघून गेला. त्यांच्या गेल्याबरोबर भाभीने मला गळ्यात घेतले आणि त्यांनी मला थँक्स सांगितले, की "तुझ्या सहकार्याने मी आपला कोर्स पूर्ण करू शकेन. हा कोर्स फक्त काही दिवसांचा आहे. एकदा जेव्हा मी कुकिंग शिकलो जाईन, तेव्हा हळूहळू आपला छोटा व्यवसाय उभा करून घेईन." भाभीची खुशी पाहून मीही खुश होतो. एक दिवस दुपारी भाभी आपल्या क्लाससाठी गेली होती आणि गोलू त्यावेळी माझ्याकडे होता. अचानक तो रडायला लागला. मला वाटले की गोलूला भूक लागली असेल, त्यामुळे मी त्याला दूध पाजायचा विचार केला आणि दूध घ्यायला मी स्वयंपाकघरात आले. दूध गरम होत होते आणि मी स्वयंपाकघरात उभी होतो आणि त्याने मला मागून येऊन जोरात मिठी मारून घेतली आणि अगदी त्या क्षणी त्याने मागून येऊन जोरात मिठी मारून घेतली आणि अगदी त्या क्षणी त्याने घरात चावून घेतली. त्याच्या चावल्यामुळे मला दुखावले, ज्यामुळे माझ्या जोरात चित्कार निघून गेला. मी रागाने जेव्हा मागे वळले, तेव्हा भाव माझ्यापासून दूर गेला होता. मला पाहून ते बोलले, "मुस्कान, तू मला महक वाटलीस. तू महकचे कपडे घातले आहेत, त्यामुळे माझी गलतफहमी झाली होती." मग मी सांगितले, "काही हरकत नाही." आणि मी गोलूची दुधाची बाटली घेऊन खोलीत गेले. थोड्या वेळातले भाव माझ्या गळ्यात लावायला बर्फ घेऊन आपल्या खोलीत आला. त्याने सांगितले, "मुस्कान, माझ्यामुळे तुला इजा झाली आहे." मला बरे वाटत नाही. माझ्या चुकीची शिक्षा मला मिळायला हवी. असं म्हणत ते आपल्या हाताने माझ्या गळ्यात बर्फ लावायला लागले. त्यांची नजर मला काही ठीक वाटत नव्हती. तेव्हा मी सांगितले, "भाव, तुझ्या मदतीबद्दल धन्यवाद. आता राहू दे." मग मी दुसऱ्यांदा बोलले, "भाव, तुम्ही आत्ताच काही तास आधी ऑफिस गेला होता. आज इतक्या लवकर घरी कसा आलास?" यावर त्याने सांगितले, की आज ऑफिसमध्ये जास्त काम नव्हते. त्यामुळे लवकर घरी आलो. त्यांच्या गोष्टींवर सहमती दाखवून मी त्यांच्या खोलीतून बाहेर निघून आले आणि गोलूला दूध पाजून झोपवले. थोड्या वेळाने भाभीही घरी आली आणि संध्याकाळी चहा पिताना आपण सगळे एकत्र बसलो होतो. तेव्हा भावाने सांगितले, की रात्री आपण डिनरसाठी बाहेर जाऊ. यावर भाभीने नकार देत सांगितले, "रात्री 8 वाजता माझी कुकिंगची ऑनलाईन क्लास आहे. राघव, मी तुला आधीच सांगून ठेवले होते." भाभीने आधीच आपली ऑनलाईन क्लासविषयी भावाला सांगून ठेवले होते. तरीही भाव डिनरची गोष्ट करत होते. यावर भावाने सांगितले, "महक, तू फक्त आपल्याविषयीच विचार करू नकोस. जर तू डिनरला जाऊ शकत नाहीस, तर मी मुस्कानला बाहेर घेऊन जाईन. ती शेवटच्या काही दिवसांपासून आपल्यासाठी खूप काही करत आहे. आल्यापासून घरातच आहे. मुस्कानलाही कधीतरी बाहेर जायला हवे." भावाने आपल्या गोड गोष्टींमध्ये भाभीला इतक्या मर्यादेपर्यंत फसवले होते, की भाभीला त्यांच्या प्रत्येक गोष्टी खऱ्या वाटायला लागल्या. मग भाभीने सांगितले, "मुस्कान, तुझा भाऊ खरं सांगतो आहे. तू खरंच आपली खूप मदत करत आहेस. तू घरात कंटाळली असशील. संध्याकाळी तू आपल्या भावासोबत डिनरला नक्की चाल." संध्याकाळी एक वन पीस ड्रेस घेऊन आला. मग त्याने सांगितले, "डिनरला जाताना हा ड्रेस घाल. हा ड्रेस महकने तुझ्यासाठी पाठवला आहे." भावाच्या गोष्टींमध्ये मला शंका आली. मला वाटले, की भाभीच्या नावाने त्याने आपली आवडता ड्रेस माझ्यासाठी आणून दिला आहे. मग त्यानंतर डिनरचा वेळ झाला. त्यामुळे मी तो ड्रेस घेतला आणि तयार झाले. जेव्हा मी तयार होऊन बाहेर आले, तेव्हा भाभीने सांगितले, "अरे वा, तू तर आपल्या भावासोबत डिनरला जायला खूप उत्सुक दिसतेस." भाभीच्या गोष्टींवरून वाटले, की कदाचित हा ड्रेस त्यांनी पाठवला नव्हता. मी त्यांच्याकडे काहीतरी विचारणार होतो, की तेव्हा भाव बोलले, "महक, तुझी ऑनलाईन क्लासची वेळ झाली आहे. आता आपणही निघूया." रात्री मी भावासोबत डिनरसाठी निघून पडले.
भावाने मला ज्या हॉटेलमध्ये नेले, तिथे मला कुटुंबातील लोक कमी आणि जोडपी जास्त दिसत होते. तिथले वातावरणही खूप रोमॅन्टिक होते. पण मी आपल्या प्रेमीसोबत नव्हे, तर आपल्या भावासोबत डिनरला आले होतो. मग वातावरण जसेही असो, मला काय करायचे होते? असं विचारून मी पुढे गेले. भावाने माझ्या गळ्यात हात घालून हॉटेलमध्ये प्रवेश केला होता. डिनर करताना देखील ते वारंवार माझ्या उघड्या पायांवर हात ठेवत होते. मी जितक्या वेळा त्यांच्यापासून दूर सरकत तितक्या वेळा ते माझ्याजवळ येत. लवकरात लवकर डिनर पूर्ण करून आपण घरी आलो. मग रात्री मी भाभीच्या खोलीत झोपायला नकार दिला. त्या रात्री मला असं वाटले, की माझ्यामुळे भाभी आणि भावाला एकमेकांसोबत वेळ घालवायला संधीच मिळत नाही. रात्री मी भाभीसमोर भावाला सांगितले, "आज तुम्ही आपल्या खोलीत झोपा. माझ्यामुळे तुमच्यात अंतर येऊ नये." यावर भावाने सांगितले, "आपल्याला एकत्र झोपायची काही गरज नाही." एवढं सांगून ते दुसऱ्या खोलीत गेले. भावाचे वागणे आणि ती गोष्ट सांगत होत्या, की त्यांना आपल्या पत्नीमध्ये काही रस नाही. भावाच्या गेल्याबरोबर मी भाभीच्या खोलीत गेले. भाभीचा चेहरा उदास दिसत होता. मी त्यांना विचारले, "भावाच्या दरम्यान सगळं ठीक आहे. भाव तुला आधीसारखा प्रेम करतो का?" यावर भाभीने सांगितले, "हो, सगळं ठीक आहे. डिलिव्हरीनंतर माझी सेवा खूप बिघडली आहे आणि वजनही वाढले आहे. तेव्हापासून तुझा भाऊ माझ्यापासून थोडा दूर राहायला लागला आहे. पण मी लवकरच आपल्या आणि त्यांच्यासाठी दुबळी होऊन जाईन." मग त्यांनी माझ्याकडे विचारले, "तू अजूनपर्यंत लग्न का केले नाहीस? तुझी वय आता 20 वर्षांची झाली आहे. आता तुला लग्न करायला हवे." यावर मी सांगितले, "मला मंगळ दोष आहे. आई-वडील सांगतात की मंगळ दोष असलेल्या मुलीचे लग्न मंगळ दोष असलेल्या मुलाशीच व्हायला हवे. मी 20 वर्षांची झाले आहे. पण अजून मला माझा परफेक्ट जीवनसाथी मिळाला नाही. त्यामुळे मी अजून सिंगल आहे." मग भाभीने सांगितले, "तुझ्यासारख्या खूप सुंदर आणि सुडौल शरीराच्या मुलीवर कोणताही माणूस खराब नजर टाकू शकतो. तू पुरुषांकडून थोडी काळजी घे." गोष्टीत आपण झोपून गेलो. दुसऱ्या दिवशी भाभी आपल्या क्लाससाठी गेली आणि खेळता खेळता तो झोपून गेला आणि मीही त्याच्याजवळ झोपून गेले. थोड्या वेळाने गोलू झोपेतच रडायला लागला आणि मला आपली आई समजायला लागला. गोलू रडत होता. तेव्हा मी भाभीला कॉल केला, पण ती कुकिंग क्लासमध्ये होती, त्यामुळे फोन उचलत नव्हती. आज गोलू मला आपली आई समजत होता. त्याला शांत करण्यासाठी मी त्याला दुधाची बाटली दिली, पण तो दूध प्यायला तयार नव्हता. खूप वेळ गेला, पण त्याचे रडणे अजूनही बंद झाले नव्हते. शेवटी मी त्याला आपल्या गोदीत घेतले आणि त्याला शांत करण्याचा प्रयत्न करायला लागले. मी त्याला आपल्या छातीशी लावले जेणेकरून त्याला आईसारखा अनुभव यावा. भाभीला घरी यायला अजून 2 तास बाकी होते आणि मला गोलूला इतका वेळ रडताना पाहणे ठीक वाटत नव्हते. त्यामुळे मी थोड्या वेळासाठी गोलूची आईची भूमिका बजावण्याचा नाटक केले होते. मी त्याला आपल्या छातीशी लावले आणि त्याला शांत करायला लागले. थोड्या वेळाने गोलू झोपून गेला आणि मीही झोपून गेले होते. त्यानंतर अचानक माझी झोप उघडली तर मी पाहिले की भाव माझ्यासमोर उभा होता. ते खोलीत कधी आले आणि मला कधीपासून पाहत होते, मला खबर नव्हती. भावाची नजर मला ठीक वाटत नव्हती. गोलूला शांत करण्यासाठी मी त्याला आपल्या छातीशी लावून ठेवले होते. पण मग माझे कपडे ठीक करण्याचे विसरून गेले होते आणि खरंतरच झोपून गेले होते. भाव मला त्या अवस्थेत पाहत होते आणि त्यांची नजरे लाल होत होत्या. मग मी लवकरात लवकर आपले कपडे ठीक केले. त्यानंतर भावाने माझा हात पकडला आणि त्याने मला बिस्तराकडे ओढले. मी खूप घाबरून गेले होते. पण भावासोबत माझा नेहमी एक वेगळा संबंध होता. मग भावाने काहीतरी असं केले की ज्यामुळे मी शांत झाले. थोड्या वेळाने गोलूही झोपेतून जागा झाला. आपण त्याला खायला हॉलमध्ये घेऊन आलो. तेव्हा भाभी क्लासमधून परत आली. तेव्हा भाभी क्लासमधून पाहिले आणि लगेच गोलूला आपल्यामधून उचलून घेतला. रात्री स्वयंपाकघरात जेवण बनवताना भाभीचे वागणे थोडे वेगळे वाटत होते. तिने सांगितले, "आजकाल तू गोलूला आपल्याशी जास्त जोडत चालली आहेस. त्याच्या वडिलांनाही आपल्याशी जोडण्याचा प्रयत्न करत आहेस." मग मी तिच्या खांद्यावर हात ठेवून सांगितले, "तू बिलकुल चिंता करू नकोस. न तर तुझा पती खराब आहे आणि न तर तुझी सहेली." त्यानंतरही भाभी माझ्याशी थोडे अजिबात वागत होती. जेवण खाताना भाभीने सांगितले, "आज माझ्या क्लासचा शेवटचा दिवस आहे आणि जेव्हा तिचा क्लास पूर्ण होईल तेव्हा मला आपल्या घरी जायला लागेल." भाभीची गोष्ट ऐकून भावाचा चेहरा पिवळा पडला होता. मीही घरी जायला मागत नव्हते. कारण भाव आणि माझा संबंध वेगळा होत चालला होता. मला खात्री होती की भाव काही ना काही मार्ग काढूनच सोडणार, कारण ते माझ्याकडे इतके आकर्षित झाले होते की मला लवकर जायला देणार नव्हते. त्या रात्री झोपण्यापूर्वी भाभीने मला असं म्हणून टोला मारला होता, "मुस्कान, लक्षात ठेव, तुझा भाऊ लग्न केलेला आहे आणि त्यात काही दोषही नाही." मला याची पर्वा नव्हती.
दुसऱ्या दिवशी भाभी 8 वाजता आपल्या क्लाससाठी निघून गेली, कारण आज तिचा शेवटचा दिवस होता. भावही रोजप्रमाणे वेळेवर ऑफिससाठी निघून गेला. पण जसजशी भाभी घराबाहेर पडली तसंच भाव घरी आला आणि त्याने मला पाण्याचा ग्लास घेऊन आपल्या खोलीत बोलावले. हं पाण्याचा ग्लास घेऊन मी भावाच्या खोलीत गेले. जसजशी मी त्यांना पाण्याचा ग्लास द्यायला हात लांबवला तसंच त्याने माझा हात पकडला आणि मग भाव बोलला, मुस्कान, तू मला आणखी किती इंतजार करशील? मी तुला आधीच खूप वेळा इशारे दिले आहेत. हं. बरं, तू इतका लांब वेळ माझ्यासमोर आहेस, पण मी तुझ्याशी तितका वेळ घालवू शकलो नाही, जितका मी वेळ घालवायला मागत होतो. काल तुला त्या अवस्थेत पाहून माझ्या डोळ्यांना चमक आली होती. महक आज दिवसभर घरी नाही. आपल्याकडे आज दिवसभर आहे एकमेकांसोबत वेळ घालवायचा. मीही भावाची गोष्ट मान्य केली. पण त्यांच्याकडे एक प्रश्न विचारला. भाव, तुम्ही लग्न केलेले असतानाही का माझ्या जवळ येत आहात? जर यामुळे तुमचा संबंध तुटला तर भाभीला वाईट वाटेल. मग तुम्ही तिला काय उत्तर द्याल? मग भावाने सांगितले, मुस्कान, तू थोडी जास्तच विचार करत आहेस. मग फक्त माझी पत्नी आहे. मी आता तिच्या प्रेमात नाही. मी तिला कुकिंग क्लास करायला नोकरी केली आहे, जेणेकरून ती काही पैसे कमवून माझी मदत करू शकेल. नाहीतर मला तिच्याकडून काही आनंद मिळत नाही. जर तुला काही आक्षेप नसेल तर आपण लग्न करू शकतो आणि गोलूही तुला आपली आई मानतो. मग भाव हसत हसत मला आपल्या बाहूमध्ये घेऊन गेला आणि मग मीही प्रेमाने त्यांच्या बाहूमध्ये गेले. भावाने माझा दुपट्टा फेकला आणि माझ्या छातीला दाबायला लागला. तेव्हा अचानक आपल्या खोलीचा दरवाजा उघडला आणि भाभी आपल्यासमोर उभी होती. तिने मला भावाच्या बाहूमध्ये पाहून चकित झाली. जसजशी माझी नजर भाभीवर पडसून दूर केले आणि भाभीपाशी येऊन उभी राहिले. भावाने भाभीला सांगितले, महक, तू मुस्कानला तिच्या घरी पाठवून दे. जेव्हा मी आपली फाईल घ्यायला घरी आलो होतो तेव्हा मुस्कानने संधी मिळवून मला गळ्यात घेतले होते. भाव माझ्याविषयी वाईट गोष्टी पसरवत होते. त्यांनी भाभीला सांगितले होते की मी त्यांच्याशी संबंध बनवायला मागत होतो. मग त्यानंतर भाभी मला रागाने पाहायला लागली. मग भाभीने वळून भावाला एक जोरदार थाप्पड मारली आणि बोलली, मी सगळं ऐकून घेतलं आहे. नीच माणूस जेव्हापासून मुस्कान पाण्याचा ग्लास घेऊन या खोलीत आली होती तेव्हापासून मी फोनवर सगळं ऐकत होतो. काल रात्री मुस्कानने मला तुझी सत्यता सांगून दिली होती. मी अजाणतेपणी मुस्कानवर आरोप लावले होते, पण आता सगळं जाणून घेतले आहे की तू मुस्कानच्या इथे थांबण्यावर का आग्रह करत होतास. काल रात्री तिने तुझं असलं रूप माझ्यासमोर आणण्यासाठी तुझ्याशी नाटक केले होते. तू तिच्याशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता. मी समजून गेले आहे की तू ऑफिसमध्येही काही महिला कर्मचाऱ्याशी छेडछाड केली असशील. त्यामुळे तुझी नोकरी गेली आहे. आता समजून आले आहे की तू दर महिन्याला नोकरी का बदलत असतोस. शेवटचे 6 वर्ष तू मला बेवकूफ बनवत आलास. मी घराचा चांगला सामान सांभाळून ठेवत होतो आणि तू बाहेर मुलींवर पैसे उडवत होतास. मुस्कानने मला ते अश्लील संदेशही दाखवले होते जे तू तिला पाठवले होते. मी भाभीसमोर भावाचे असलं रूप आणायला मागत होतो आणि आता ते रूप समोर आलेही आहे. नाहीतर मी त्याच्यासाठी सगळं करत होतो, पण तो तर बाहेरच्या मुलींच्या मागे लागलेला होता. त्याने कधीही आपल्या पत्नीला योग्य रीतीने पाहिलंही नाही आणि ना माझ्या मेहनतीची कदर केली होती. मुस्कान, तू वेळीच माझे डोळे उघडून दिले आहेस. आता मी मी आपल्या कुकिंगच्या स्वप्नाला पूर्ण करू शकले आहे. आता मी लवकरच आपला छोटा व्यवसाय सुरू करणार आहे. मी आपल्या पायावर उभी राहून आपल्या मुलाचं पालनपोषण करेन. माझ्या जीवनात धमकी देणाऱ्या लोकांची गरज नाही. मग भाभीने माझा आभार मानला आणि सांगितले की खोट्या संबंधातून बाहेर पडण्यात तू तिची खूप मदत केली आहे. आता भाभी फक्त एक आई आहे आणि विविध प्रकारचे केक बनवून आणि ऑर्डर घेऊन चांगले पैसे कमवत आहे. ती आपलं आणि आपल्या मुलाचं चांगल्या रीतीने भरणपोषण करत आहे. भाभी आज एक स्वतंत्र महिला म्हणून जगत आहे आणि मीही आपल्या भाभीसोबत खूप खुश आहे. या गोष्टीतून असं शिकायला मिळते की खऱ्या मित्रांच्या मदतीने आणि हिमतीने आपण वाईट रिलेशनशिप आणि विश्वासघातातून बाहेर येऊ शकतो. आणि एक स्त्री आपल्या पायावर उभी राहून आपलं आणि आपल्या मुलाचं चांगलं जीवन जगू शकते.